काहीतरी नवीन शिकायचंय आज. तुम्हाला आज नवीन शिकायचंय? हो ना. एक्सेल शिकू, MS वर्ड शिकू तुम्हाला? नाही हो, त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं शिकायचं मला. तुम्हाला वेगळं शिकवायचंय? मला तर नाही जमत. आपण सरांकडे जायचं. नका हो, जाऊ द्या. चला हो. नाही हो, चला ना सरांकडे जाऊ. चला मग. चला. कौन है ये लोग, कहां से आते हैं? सर आज मोहिनी मॅडमांना नवीन काहीतरी शिकायचं आहे. नवीन? हो सर, मला काहीतरी नवीन शिकायचंय आज. ओके, हे शिकायचं तुला? हो सर. AI व्हिडिओ आहेत ते. हा सर. ते क्रिएट करावं लागतात. हो का? चालेल, ठीक. बघ मग इकडे. हा हो. मोहिनी, सर्वात पहिलं आपण काय करायचं माहितीये का पूनम? ChatGPT ऑन करायचं. हो. आपल्याला काय करायचंय, एक स्टोरी क्रिएट करायची. हो. व्हिडिओ बनवायचा ना तुम्हाला, आपला एक स्टोरी क्रिएट करावी लागेल. मग स्टोरी क्रिएट करायचं असेल तर मी काय करतो, माझ्याकडे ऑलरेडी एक मी प्रॉम्प्ट देऊन ठेवला होता, एक गरीब किसान की कहाणी. अशी मी एक हिंदीमध्ये स्टोरी तयार केली. त्याला एक प्रॉम्प्ट दिला, एक मला जवळपास 140 शब्दांमध्ये मला ती स्टोरी पाहिजे. ती स्टोरी मी काय करतो, ChatGPT वरनं प्रॉम्प्ट दिल्यानंतर ती तयार करून घेतली, तिला मी कॉपी केलंय. हा कॉपी केल्यानंतर या स्टोरीला मी काय करतो, मॅजिक लाईट AI या नावाच्या वेबसाईटवर येतो. इथे आल्यानंतर गो टू मॅजिक AI टूल या बटनावर क्लिक केल्यावर मी समोर दिसणाऱ्या या छोट्याशा स्क्रीनवरती दिसते तुम्हाला स्क्रीन सगळ्यांना? या स्क्रीनवरती एक बटन आहे बघा, या ठिकाणी स्टोरी टू व्हिडिओ या ऑप्शनवर क्लिक करतोय. सगळ्यात पहिले मी ह्या तुम्हाला याची वेबसाईट बद्दलची किरकोळ माहिती सांगतो छोटीशी. याला मला मिळतात किती, एक ईमेल ID ला 300 कॉइन मिळतात. जवळपास एक व्हिडिओ क्रिएट करायला 30-40 आपले, जसं आपला जेवढा फॉन्ट मोठा असेल तेवढं ते घेत असतं. आता माझ्या जवळपास 220 शिल्लक आहेत, दिसते तुम्हाला समोर? आता मला व्हिडिओ क्रिएट करायचा आहे, जी स्टोरी मी बनवली ती. ओके, मग स्टोरी माझ्याकडे ऑलरेडी आहे, मला काही जास्त मेहनत घ्यायची नाही. तुम्ही स्टोरी टू व्हिडिओ ह्या ऑप्शनवर क्लिक केलाय, झालं. ते स्मार्ट न सिलेक्ट करता या ठिकाणी दिसणार जे समोरचं ऑप्शन दिसतंय ना आलेलं, हे ते स्मार्ट न सिलेक्ट करायचं, बेसिक घ्यायचं. बेसिकवर क्लिक केलाय. माझा प्रॉम्प्ट रेडी होता, तर मी ती हिंदीमध्ये जी स्टोरी कॉपी केली ना, ती Ctrl+V करून इथे पेस्ट करतोय. झालं समोर पेस्ट? आता हे पेस्ट झाल्यानंतर या ठिकाणी मला काय करायचंय, मी हे दोन ऑप्शन समोर डोळ्यासमोर ठेवलं. एक लँडस्केप ठेवला आणि एक हे तुम्हाला माहित असेल आपली जी मोबाईलची जी स्क्रीन असते ती आपण इथे सिलेक्ट केली 9.6. मला हा सगळा व्हिडिओ कोणत्या भाषेत पाहिजे? हिंदी. तुला चायनीज कळते का? नाही. चला मी हिंदी सिलेक्ट करतो. ओके, हे जसं तसं सगळं सिलेक्ट केल्यानंतर मला 3D एक क्यूट मॉडेल पाहिजे की काय पाहिजे, तर मी या ठिकाणी 3D सिलेक्ट करतो. ओके, मला 3D जास्त आवडत आहे, सध्या 3D नवीन आलंय म्हणून. मग मी नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करणार आहे. कुठे? या नेक्स्ट ऑप्शनवर. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर याला एक थोडासा वेळ लागतो. आता या ठिकाणी किती पेज क्रिएट होणार आहे त्या व्हिडिओचे? 5. ओके, या ठिकाणी झाल्यानंतर याला मी नेक्स्ट म्हणतोय. माझा किती कॉइन खर्च होणार आहे? 25. किती कॉइन खर्च होणार आहेत? 25. नेक्स्ट म्हटल्यानंतर हे स्टोरी अनालाइज व्हायला लागते इथं. ओके, ऑप्शन समोर आल्यानंतर हे काय सांगते, तुला काय चेंजेस करायचं आहे का? तर मी जसं आहे ना ते दिलं त्यांनी ते AI टूलने, तर मी ते ऑटो कास्ट म्हणून देतो, म्हणजे ते आपोआप होऊन जाईल, वेळ लागणार नाही. आता ह्या ठिकाणी ही सीमा नावाची मुलीचं चित्र जे आहे ना, हे इथे आलेले असं, तर थोडा एडिट करायचं आहे मला. असं नकोय, थोडंसं गरीब सारखे वाटायला पाहिजे ना, इव्हन तुम्हाला कळत असेल. तर मग ती सीमाचं मी चित्र इथून एक इमेज इथून सिलेक्ट करतोय. मला ही आवडते. तुम्हाला आवडते का? हो सर. छोटीशी. ओके, आता या ठिकाणी हे सिलेक्ट केलं, याला कन्फर्म करायचंय. काय करायचंय? कन्फर्म केलं. ओके, आता आपण हा इमेज इथे सिलेक्ट केलाय. आता पुढे जायचं आपल्याला. कुठे? नेक्स्ट बटनावर. नेक्स्ट बटनावर क्लिक केलं, आपण इमेज पण सिलेक्ट केली आहे. आणि आता ते स्टोरीमध्ये ते जे पात्र आहे त्या मुलीचा जो फोटो आहे ना, तो प्रत्येक ठिकाणी दिसेल तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करत असताना. आता या ठिकाणी अशा प्रकारचा एक पुन्हा एक विंडो ओपन होते. या विंडोमध्ये तुम्हाला जे 5 आपण स्लाइड बघितल्यात ना, तर त्या ठिकाणी या बाजूला 5 अशा स्लाइड तयार होतील आणि त्या ठिकाणी त्या मुलीची इमेज त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओच्या इथे येत चालेल. समजता इथपर्यंत म्हणजे बोलतोय ते? हो सर. मग हे झाल्यावर पुढे काय, तर हे पूर्ण कम्प्लीट होतं. नंतर मग आपण पुढच्या मोडला इथे नेक्स्ट बटनावर क्लिक करतो. ओके, तोपर्यंत हे बघूया. बघा ह्या 5 ज्या आपल्या समोर दिसतात तुम्हाला या स्लाइड आलेल्या, आता त्यापैकी आपण एक स्लाइड सिलेक्ट करूया, ही. ओके, ही स्लाइड आपण सिलेक्ट करूया. ही घेतली असते तर हे कव्हर पेज आलं असतं, पण माझ्या माहितीनुसार आपण हे घेऊ, कारण गरीब पात्र वाटायला पाहिजे ना. ओके, आता या स्टोरी मधला आपले सीमा
या ठिकाणी बसलेली समोर दिसते तुम्हाला. यानंतर तुम्हाला काय करायचंय, हे सगळं झालंय आपलं रेडी. हे कव्हर पेज येणार आहे आपल्या स्टोरीच्या सुरुवातीला. याला नेक्स्ट ऑप्शनवर क्लिक करायचं. हे नेक्स्ट बटन आहे ना, याच्यावर क्लिक करायचंय. हो. आता स्टोरीला कन्वर्ट व्हायला सुरुवात होणार आहे. पण मात्र स्टोरी कन्वर्ट होताना हे जे तुम्हाला फॉन्ट येणार आहे ना, हा अशा प्रकारे येणार आहे. आता मी काय करतो, इथे मी सिलेक्ट करेल कोणता फॉन्ट पाहिजे, असं दिसायला पाहिजे का असं. तर मला जे आलं होतं तेच बरोबर होतं बुवा. कव्हर पेज आपण सिलेक्ट केलेलं आहे. ओके, कव्हर पेज मला कोणतं पाहिजे, हाच पाहिजे. ओके, इथे कव्हर पेज घेतलाय मी. बॅकग्राऊंड म्युझिक कोणतं पाहिजे, तर मी ते थोडंसं इथून सिलेक्ट करून घेतोय की हे बॅकग्राऊंड म्युझिक मला आवडतंय. स्टोरी चालत असताना ते बॅकग्राऊंड म्युझिक मागून ते प्ले व्हायला पाहिजे. हो. ओके, आता हे झालं सर्व काम आपलं. आता काय पाहिजे आपल्याला, ही स्टोरी जनरेट व्हायला पाहिजे. कळतं तुम्हाला? जनरेट ऑप्शन कुठे आलंय आपलं, दिसतंय तुम्हाला, बॅक आणि जनरेट. काही चेंजेस करायचे बॅक करू शकतात, आणि नको असेल काही चेंजेस ते तुम्ही काय करा, जनरेट नावावर क्लिक करा. मला कशी पाहिजे स्टोरी, याच्यामध्ये 3.4 मध्ये, आणि मी सिलेक्ट केलंय. स्टँडर्ड किती क्वालिटी हे पण घेऊ शकलो असतो, पण त्याला आपले जे कॉइन आहेत ते अपूर्ण पडतील. त्याच्यामुळे जे दिसतंय आपल्याला 7.20 हे सिलेक्ट केलंय मी. यानंतर याला ओके करतोय. ओके केल्यानंतर आता माझी समोर इथे ही स्टोरी कन्वर्ट व्हायला लागेल व्हिडिओ मध्ये. ओके ओके सर. आता बघ समोर ना, आपल्या समोर ही सगळी पूर्ण स्टोरी, तिची समरी आणि तिचं टायटल हे समोर आलेलं आहे. आणि आपल्या इथे हॅशटॅग पण लागलाय. जर आपण ही स्टोरीचा पूर्ण व्हिडिओ आपण इंस्टाग्रामवर अपलोड केला, कशावर केला, तर त्या व्हिडिओला किंवा त्या कहाणीला लवकर अशा ती काय होणार आहे, व्हायरल होईल. त्यासाठी त्याने हॅशटॅग पण समोर दिलंय. दिसते तुला? हो. म्हणजे तुम्हाला हे समजलं असेल की आता ही स्टोरी आता आपण प्ले करून बघायची. हो. ओके, ओके सर. आवडलं का मोहिनी? वाव सर, खूप छान. आज खरं मी काहीतरी नवीन शिकले सर. नवीन तर शिकायलाच भेटणार आहे तुम्हाला इथं. सर मनापासून धन्यवाद. ओके, वेलकम दोघांचं. आणि ही स्टोरी म्हणजे हा जो व्हिडिओ आहे ना, आपण पूर्ण डाउनलोड पण करू शकतो. दिसतं का इथे ऑप्शन, त्या बटनावर क्लिक केलं की आपला व्हिडिओ असं वरच्या बाजूला डाउनलोड होतो. आपण तो कोणालाही शेअर करू शकतो, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, कुठेही पण. आणि याचे हॅशटॅग पण तुम्हाला समोर दिसत असतात. जसं आता मी ह्या स्टोरीला डाउनलोड केलं आहे. आता मागच्याही काही स्टोऱ्या मी डाउनलोड करून बघितल्या, तर होत आहेत का ते ओपन, इथे आपण ओपन करून बघू शकतो. आपण डबल क्लिक केलं की ते व्हिडिओ जे आपण डाउनलोड केलेले ते समोर ओपन होतात. समजलं तुम्हाला? हो सर. पूर्ण स्टोरी आपली आलेली आहे. खूप छान. नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी काय करावं लागेल मग? आपल्या चॅनलचं नाव काय? होमचा इन्स्टिट्यूट. त्या चॅनलला रोज आपण व्हिडिओ अपलोड करत असतो, त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत असते. ओके, त्या चॅनलला सर्वात पहिले तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल आणि बाजूला असणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करावं लागेल. एक रोज नोटिफिकेशन तुम्हाला अवश्य पडेल. ती नोटिफिकेशन ओपन करून बघायची. तुम्ही रोज सर्वजण नवनवीन गोष्टी शिकत जाणार. हो सर, नक्की. ओके, बाय. बाय.